पण आपल्याला माहिती असणार आज एक स्पेशल हॉलिडे आहे गोव्यात. ईद मिलादुन नबी साजरी केली जात आहे. मुस्लिम बांधवाचा एक महत्वाचा सण. ईद मिलादुन नबी म्हणजे काय, का बरी साजरी केली जाते, याच्या मागचा इतिहास काय. आज आपल्या सोबत आहेत जामिया मस्जिदचे मौलाना इमाम हाफिज कयामुद्दीन. त्यांच्यासोबत बोलून आपण जाणून घेऊया ईद मिलादुन नबी म्हणजे मुस्लिम बांधव काय काय करतात, साजरी कसं काय साजरी करतात, त्याच्या मागचा इतिहास काय. बस. वरहमतुल्लाहि वबरकातुह. माझे नाव कयामुद्दीन आगा. वालपेसून हा फ्रॉम वालपे. आणि ही आमची मस्जिद वालपेची व्हडली आणि जामा मस्जिद म्हणजे सगळे आमचे वालपेची व्हडली मस्जिद ही जामा मस्जिद म्हणतात. ईद मिलादुन नबी व्हॉट इज आमचे ईद मिलादुन नबी हा. ईद मिलादुन नबी म्हणजे ईद म्हणजे एक खुशी करपाचो दीस एक. आणि मिलाद म्हणजे जन्म जावपाचे दीस. मिलादुन नबी आमचे प्रॉफिट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चो आयज जन्मदिन अशें आमी मानता. आयज आमचे महिन्या बराबर आयज रबीउल अव्वलचो आमचो म्हयनो हा, इस्लामीक म्हयनो रबीउल अव्वल. आणि आयज 12 तारीख जाला. आणि आमची हिस्ट्री अशी म्हणटा की 12 रबीउल अव्वल 12 तारखेक आमचे प्रॉफिट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचो जन्म जाल्लो. ते खातीर आमचे सगळे देशात मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे जन्म दिसाचो एक आमी एक खुशीचो दिन तेका लागून सेलिब्रेट करता. सेलिब्रेशन में क्या क्या है, एक्चुअली खूप कितें करता सगळे जाण सेलिब्रेशन म्हणजे. एक्चुअली मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची जी शिक्षा आमकां दिल्ली हा ते प्रमाणे कितें जावंक जाय की मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची एक बरी शिक्षा आमकां हा की हे टायमार आमी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेन्ना जन्म जाल्लो तो सोमवारचो दीस आसलो. आणि तेका एक बरो दीस मानून मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमचे प्रॉफिट ते म्हणटाले की हांव सोमवारा उपास रावतालो, फास्टिंग करतालो. तेजे कित्याक रावतालो म्हणजे ते म्हणटाले की आयज जे हांव जाल्लो म्हाजे जन्म जाल्ले ते खातीर हांव उपास करता. आणि तेच आमकां हे शिक्षण दिल्लें हा की एवरी सोमारा आमी उपास करपाचे. एक्चुअली ईयर ऑल्सो सोमारा एवरी सोमार. सेलिब्रेशन एलिफेशन कॉम्पिटिशन भुरग्यांचे ते एक टॉपिक दवरून आमी तेका सगळे जगान आणि हर एक सगळे गोंयान न्हू सगळे म्हणजे आमचे पुरे ऑल ओव्हर इंडिया आणि सगळ्याच कडेन आमचे हे आयज तेजे खुबशे प्रोग्राम जाता. एक आमी एक हे करता भुरग्यांचे धाकटे भुरगे जे आमचे इस्लामीक मद्रसान असता, इस्लामीक शिक्षण करता. इस्लामीक शिक्षण प्रमाणे कितें कितें शिकता पळय ते प्रोग्राम आमी हे करता. नात म्हणटा. नात म्हणजे आमचे मुहम्मद प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे तेंचे हितून कितें म्हणटा अप्रिसिएशन तेका लागून आमी एक नात म्हणटा ते आमी हे दवरता, कॉम्पिटिशन दवरता. आणि स्पीच आसता मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लागून तेंका लागून एक स्पीच बी आसता ती बी आमी एक हे करता. जुलूस हे आमी काडटा एक सगळे कडेन. एक्चुअली जुलूस आसता पळय एक्चुअली पीस जुलूस करपाचो एक खुशये खातीर की आयज प्रॉफिट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचो जन्म जाल्लो ते खातीर एक पीस आमकां येवंक जाय की आनी काय तितून हे ना. तितून आमी नात म्हणून एक कोणी नात म्हणटा आणि सगळे आमचे गांवान न्हू सगळे कडेन आमी भोंवता आणि हे करता एक नात म्हणटा इतकेच हा. तेजे फुडें आनी खंय जितके ते जेवणाचे अरेंजमेंट सगळे कडेन सगळे जाण करिना कोणाची आसता कॅपॅसिटी ते करता आणि नाल्यार बेश्टे कितें बी गोडशे करून तितून आमी हे करता. धर्मगुरूक आमी आपयता खंयसून भायरसून बी आपयता आणि तेंचे एक स्पीच दवरता. और ते स्पीचेन न्हू ते आमकां एक बरेपण सांगता की मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचो मेन मेसेज आमकां कितें हा. मेन मेसेज मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचो हे हा की एक आमचो कॅरेक्टर की मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमच्या जगान रावन तेंच्यान आपलो कॅरेक्टर दाखयलो की एक मुस्लिमाक कशें कॅरेक्टर रावंक जाय, तसो कॅरेक्टर कसो आसूंक जाय, तेचो स्वभाव कसो आसूंक जाय ते आमकां शिकयल्ले हा. आणि आमच्या पुस्तकान आणि कुरान आसूं ते आमी हदीस म्हणटात सगळे आमकां सांगले हा की एक मुस्लिमान कशें रावपाचें हा. फक्त आपले मुस्लिम भावा वांगडा न्हू म्हणजे सगळ्याच वांगडा मुस्लिम भाव आसूं आमचे हिंदू भाव आसूं आणि आमचे देशान रावपाचे सगळ्यांक वांगडा कशें आमी रावंक जाय, कशें वागोंक जाय तेंच्या वांगडा एक आमचो
नेबर असता तेजे वांगडा कशें आमी रावपा जाय, एक आमचो भाई असता तेजे वांगडा कशें रावपा जाय, एक फ्रेंड असता तेजे वांगडा कशें आमी वागोंक जाय, हे सगळे शिक्षण आमकां दिल्ल्या ते प्रमाणे जर मुस्लिम आपले स्वभाव बरे दवरता जाल्यार जगान एक पीस आमचो जो है मेसेज वचूंक शकता. ते सगळे मुस्लिम भाव अशेंच रावपाक जावंक जाय.